हॅलो नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये. हा वार आहे सोमवारचा आणि आता इथं नवीन ब्लॉगला सुरुवात पण केली होती. सकाळी आज 6 वाजल्यापासूनचं रुटीन जसं जमल तसं शेअर केलेलं आहे. तर छान असं सकाळची सुरुवात झाली होती. सकाळी 5:30 वाजताचा अलाराम लावला होता, पण 6 वाजेपर्यंत उठले होते. रात्री फक्त बोंबीलची भाजी केली होती, त्यामुळं भात आणि बोंबीलची भाजी, त्यामुळे जास्त भांडे वगैरे नव्हते, सगळं घासून ठेवले होते. भात आणि भाजीचं असं केलं होतं, त्यामुळे आज रात्रीचे काय भांडे हे नव्हते. थोडेसे 2-3 ताटं होते, तेच इथं घासून घेऊ म्हणलं उठल्या उठल्या. तर आज भांड्यापासूनच सुरुवात केली आणि ब्लॉगला पण सुरुवात केलेली आहे. तर डब्बा तर नसतो मुलांचा आता, मला मुलांना घरीच सगळे जेवण करण्यासाठी. तर त्यामुळे असं निवांतच कामं माझ्या असतात. आधी कसं जरा धावपळ असायची, मुलं शाळेत वगैरे जात होते, आता नाही. मुलं माझे मोठे कॉलेजला जातात, त्यामुळं आता पेपर पण झालेले आहेत. डब्बा हे आता काय कोण नेत नाही, त्यामुळे निवांतच असे घरातले कामं चालू असतात सकाळचे. थोडेसे भांडे होते ते घासून घेतले आणि ब्लॉग एडिटिंग करण्यासाठी थोडा वेळ लागला. आज आहे आजचा वार आहे गुरुवारी मी एडिटिंग करण्यासाठी घेतला होता. तर आज आहे श्रीरामनवमी. तर माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना श्रीरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. इथं भांडे पण घासून घेतले आणि मांडणीला लगेच लावून ठेवलेले आहे. तोपर्यंत इकडं मी आंघोळीसाठी पाणी पण तापण्यासाठी पातेलं भरून ठेवलं आहे. पातेल्यातच पाणी ठेवत असते असं. आणि हिटरवरती पाणी तापते आता लगेच तापते 5-7 मिनटात. आणि गॅस पण आता जरा जास्त दिवस जाते. आधी मी गॅसवर पाणी ठेवायचे तर 1 महिना 8 दिवस 10 दिवस असाच जायचा सिलेंडर माझा, कारण 4 जणांचं पाणी तापायचं. त्यामुळं आता जरा जास्त दिवस जातो आणि आता सिलेंडर पण लवकर भेटत नाही. तर हिटर बरं झालं मी घेतलं होतं. आता वाटतं असं की नंतर मग सिलेंडरवर पाणी ठेवणं थोडंसं हेच होतं. तर इथं मी पाणी पण ठेवलं आहे पातेल्यामध्ये तापण्यासाठी. आणि आता हे बटाटा म्हटलं उकडून घेऊ लगेच, कारण एक नाश्त्याला काहीतरी करता येईल, किंवा मुलांना पण असा शिजवून दिलेला बटाटा ते पण देता येईल खाण्यासाठी. नाही तर भाजी करता येईल, म्हणजे बटाटा म्हणलं की करता येईल काय पण असं. त्यासाठी मी तर पहिला तर बटाटा उकडण्यासाठी टाकलेला आहे. जसं मुलं मागेल तसं देणार होते मी, काय बनवून दे म्हणलं तर. तरी मी सुक्का बटाटा चपाती असंच केलं होतं इथं. आणि इथं रात्रीचा भात आणि थोडी बोंबीलची भाजी पण शिल्लक राहिली होती, हे पण पातेलं खाली ठेवलेलं आहे. आणि गॅसची शेगडी मी भाजी करण्याच्या अगोदर स्वच्छ धुवून घेतली होती, त्यामुळे इथं आता धुवून नाही घेतलेली, फक्त असं पुसून घेतलेली. थोडासा इथं कपडा घेतला आणि हे मिशोवरून मी मागवले होते असे नॅपकिन ते. आणि तेच असं मी कपड्यांनीच असं पुसून घेतलेलं आहे सगळं. थोडासा साबणचा हात घेऊन इथं हे सगळं व्यवस्थित असं फक्त किचनची शेगडी पुसून घेतलेली आहे. आणि आता बटाटा पण म्हणलं उकडून घेऊ सकाळचा, टाकू लगेच शिजण्यासाठी बाकीचे कामं होईपर्यंत. इथं बटाटा पण उकडून थोडासा साबण घेऊन इथं स्वच्छ अशी शेगडी पुसून घेतलेली आहे कपड्याने अशी. आणि धुवून वगैरे काय घेतली नाही, कारण रात्री अगोदरच कामं घरातली उरकली होती, तेव्हाच मी सगळी इथं पुसून घेतली होती. आणि सकाळचं असं घरातले कामं पण चालू असतात आणि ब्लॉग पण करू म्हणलं. मग असं ब्लॉग नाही केला की मग तसं तर बाहेर काय जाणवत नाही. आपलं घरातलंच रुटीन माझं शेअर करत असते, जसं रोजचे आपले जे घरातले कामं असतात तेच इथं मी शेअर करत असते. रेसिपी घरातली आहे आणि घरातले माझे थोडेसे कामं वगैरे मी कशी करते तेच असते माझं ब्लॉगिंगमध्ये. बाहेरचे काय जास्त ब्लॉग नसतात माझे, घरातलेच ब्लॉग असतात. आणि तेच म्हणलं शेअर पण करू. जास्त 2-3 दिवस झालं ब्लॉग हा करून ठेवला होता, पण एडिटिंगच केला नव्हता. त्यामुळे इथं मी आज एडिटिंग केला होता, काल वॉईस द्यायचा राहिला होता, त्यामुळे आज इथं देऊन घेतलेला आहे वॉईस पण. आणि इथं मी बटाटा पण स्वच्छ धुवून घेतला आणि म्हणलं आता कुकरमध्ये लगेच उकडून पण शिजवून घेऊ. त्यासाठी तर बटाटा पण मी शिजण्यासाठी टाकणार होते. पाणी तापत होतं तोपर्यंत छोटे असे बसण्यापेक्षा म्हणलं हे पण बटाटा पण उकडून ठेवू. आणि सकाळचं उठून एक ग्लास पाणी पण पित असते आता, पण गरम पाणी नाही करत, थंडच पाणी पित असते, कारण उन्हाळ्यात पाणी पिलेलं चांगले नाही तर मग जास्तच थकल्यासारखं होतं जास्त. त्यामुळं पाणी भरपूर पिलं पाहिजे. आणि इथं आता पहिलं तर कुकर पण लावून घेतलेला आहे, शेगडी स्वच्छ करून घेतली आणि बटाटा पण आता उकडण्यासाठी टाकलेला आहे. आता थोडंसं मीठ टाकायचं बटाटा शिजताना, बटाटा चांगला उकडतो त्यामुळं. आणि इथं मोठ्याच गॅसवरती ठेवलेला आहे बटाटा. आणि तोपर्यंत इकडचं घर पण झाडून मारून घेतलं
आंघोळीच्या अगोदरचे जे कामं छोटे आहेत ते आपले रोजचे ते करून घेतले आणि झाडून मारलं. इकडचंच घर मारून घेत असते, किचनच मारून घेत असते, नंतर बाकीचं सगळं झाडून मारून घेत असते. तर इकडं बटाटा पण उकडण्यासाठी ठेवलेला आहे आणि इकडं पाणी पण तापाय ठेवलेलं आहे. इकडचं दार उघडलं होतं तर 6 वाजून गेले, ते 6:15 झाले असतील आता. तर इकडं सगळं दार पण थोडंसं हवा पण येते, त्यामुळे इकडचं दार पण थोड्या वेळ उघडच ठेवत असते मी. आणि हे बेडरूमचं पण नंतर झाडून मारता येईल म्हणलं, आता नाही मारलं. सगळं हॉल किचन नंतर सगळं एकत्र मारून घेता येईल झाडून. आणि आता इथं ब्रश पण करून घेते. सकाळी उठलं की पहिलं थोडेसे कामं उरकले की इथं ब्रश पण करून घेतलेलं आहे. आणि मग ब्रश केलं की लगेच मग आंघोळ, बाकीचे कामं. चहा लगेच उठल्या तर काय असं पित नाही, थोडंसं थांबूनच पित असते. चहा जास्त नाही पिऊ वाटत. आणि इथं म्हणजे मी कोलगेट घरात पहिल्यापासून मुलांना आम्हाला हे रेड पेस्टच वापरत असतं. हेच सवय, कोलगेट नाही रेड पेस्टच. मग हाच कोलगेटची सवय, दुसरं कोलगेट नाही आम्ही वापरत म्हणजे यूज करत. हेच कोलगेट असतं रेड पेस्ट. कधी तर संपलं तर मग कोलगेट वगैरे आणत असते, तर हे रेड पेस्टच आणत असते. छोटं कधी संपलं तर 10 असं भेटतं ना छोटं, ते आणत असते कोलगेट, नाहीतर हेच आणत असते रेड पेस्ट. आणि इकडं पाणी पण तापलं होतं, पाणी चांगलं तापलं होतं आणि हीटर पण बंद करून घेतला. हीटर मी फक्त इथं रोज नाही म्हणजे लावत, कधी तर तिकडं त्याच घरात लावत असते. पण तिथं आधी इकडंच लावलेलं आहे लवकर उठल्यामुळं. नंतर आंघोळ वगैरे झालं. इथं मी पहिलं तर केस वगैरे विचारून घेतले, छान अशी वेणी वगैरे घातली आणि क्रीम पावडर करून घेत असते आंघोळ झाली की. थोडंसं फ्रेश वाटतं आपण आंघोळ झाली की, डोकं वगैरे विचारलं की. त्यामुळे इथं मी आज वेणी घातली आणि क्रीम पावडर पण करून घेतले. आता चहा पण करायचा होता, मिस्टर पण उठले होते आणि आता इथं आवरून झालेलं आहे माझं. त्यानंतर हा टायमिंग आहे 7ला 10 मिनटं कमी असताना मिस्टर पण उठले होते. आणि आज सोमवारी सिलेंडर भेटणार सांगितलं होतं, 12 तारखेला बुक केला होता मी सिलेंडर. पण आज देतो बोलल्यामुळं मिस्टर म्हणले जाताना घेऊन जातं सिलेंडर. पण भेटला नाही सोमवारी पण सिलेंडर. आणि मग मंगळवारी पण नाही, गुरुवारी सिलेंडर भेटला, म्हणजे आज सिलेंडर भेटलेलं आहे. ते पण म्हणत होते अर्धी टाकी देणार आहे, पण पूर्ण सिलेंडर भेटलेला आहे. 12 तारखेला बुक केला होता, आता भेटला. पण भेटला बरं झालं, दुसरी टाकी संपायच्या अगोदर, नाहीतर सिलेंडर भेटत नाहीत म्हणतात सगळे आता ते. आणि इथं आता मी सगळं किचन पण आवरून घेतलेलंच होतं, पीठ पण मळून ठेवलं होतं. म्हणजे घरातले सगळे कामं चालूच असतात आपले. एवढं जसं जमलं तसं ब्लॉग मी करते स्टँडवरती आपलं जसं ठेवून. आणि इथं आता चहाला ठेवलेला आहे अगोदर, तर चहा पण करून घेऊ म्हटलं. मिस्टरांच्या आंघोळ होईपर्यंत चहा करता येईल. तर थोडंसं उपीटच करणार होते. चहाच्या अगोदर काहीतरी खाल्लेलं बरं, बिस्किट खारी ठोस खाण्यापेक्षा. पण म्हणलं थोडंसं उपीटच करू, त्यासाठी तर उपीट पण करून घेतलं होतं. अगोदर तर बटाटा चांगला उकडला होता, ते पण काढून घेतलेला आहे बटाटा. आणि पीठ पण मळून झालेलं होतं इथं, तर बटाटा पहिला काढून घेतला आहे. आणि आता बटाट्याची भाजी लगेच नाही केलेली, दुपारी केली होती. इथं पहिलं मुलांना विचारलं देऊ का खाण्यासाठी काय, तर नको म्हणले. नंतर मी बटाट्याची भाजीच केलेली. उकडलेला बटाटा आवडतो माझ्या मुलाला, बारक्या मुलाला, दोन्ही मुलांना आवडतात उकडलेला बटाटा पण. आणि इथं मी नको म्हणल्यामुळं नंतरच भाजी केली होती. तर इकडं मी चहाला पण ठेवलेला आहे. आणि आता थोडंसं उपीट करून घेणार होते. तर चहा इकडं चांगलं उकळून घेते तोपर्यंत इकडं असे छान बटाटा पण उकडून घेतला होता, मीठ टाकून थोडासा. बटाटा पण चांगला उकडला होता. आणि इकडं मी पीठ पण मळून घेतलं होतं चपाती करण्यासाठी. आता हे सकाळच्या घरातले असे कामं चालूच असतात छोटे आपले रोजचेच. आणि त्यानंतर म्हणलं इथं थोडंसं उपीट करून घेऊ. तर इथं माझ्यासाठी आणि माझ्या मिस्टरांसाठीच उपीट केलं होतं, पोरांसाठी नाही. पोरांना दुसरं दिलं होतं नाश्ता खाण्यासाठी, हे नाही दिला, नको म्हणले उपीट त्यामुळं. तर थोडंसंच इथं उपीट केलं आहे, पण छान झालं होतं आजचं उपीट. कारण हा रवा ना बारीक पॅकेटमधला रवा आणला होता मिस्टरांनी, पण बारीक रवा पण चांगलं झालं होतं उपीट हे. आणि इथं असं थोडासा रवा घेतलेला आहे आणि नीट करून घेतला.
म्हणजे बघून घेतलं काय आहे का, तर नव्हतं त्याच्यामध्ये काय. लगेच मी इथं चाळला नाही, फक्त नीट बघून घेतला आणि भाजून घेतलेला आहे चांगला. इकडं मी एक कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि मिरची असं घेतलं होतं बारीक कट करून. तर इकडं उपीट करून घेत होते आणि एक आता नाश्त्याचं पटकन होतं, उपीटला वेळ लागत नाही, लगेच होतं. आणि बाकी स्वयंपाक पण करायचा होता दुपारचा, बाकीचे घरातले कामं पण करून घेणार होते. सिलेंडर काढून ठेवला होता पण नेला नव्हता मिस्टरांनी. तर छान असं उपीट पण इथं करून घेतलं आणि थोडीशी कोथिंबीर पण वरतून टाकली. आणि इथं मिस्टरांना पण नाश्ता दिला, मी पण घेतला. तर आज असं सकाळचं थोडंसं रुटीन शेअर केलं आहे. छान असा उपीटचा नाश्ता करून घेतला होता. चहा नाश्ता असा झाला. आता दुपारचा स्वयंपाक करणार होते. आज बटाटा चपाती असं आजचं स्वयंपाक होता आणि भाजी पण दुसरी केली होती. ते पण ब्लॉग केलेला आहे, एडिटिंग केला नव्हता. आणि हा मोठा ब्लॉग होता त्यामुळं छोटा असा एडिटिंग केलेला आहे. आणि इथं छान अशा चपाती करून घेतल्या आणि आता बटाट्याची भाजी करून घेते. आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि माझे ब्लॉग कसे असतात ते कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद.